हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, तर हल्ला प्रकरण आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त। 13 जानेवारीला हल्लेखोर मोहम्मद अंधेरीत असल्याचं सीसीटीव्हीत समोर। अंधेरीमध्ये अमित पांडे नावाच्या व्यक्तीबरोबर झेरॉक्स काढल्याचं स्पष्ट। अमित पांडेंची ही चौकशी। आरोपी मोहम्मद बांगलादेशी असल्याचा संशय। चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात शिरला, मुंबई पोलिसांची माहिती। तर बांगलादेशी असल्याचं अजून स्पष्ट नाही, आरोपीच्या वकिलांचं स्पष्टीकरण। सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक। यानंतर किरीट सोमय्यांनी ठाण्यातील लेबर कॅम्पला दिली भेट। तर 9 बांगलादेशी मुस्लिमांचं सोमय्यांकडून आधार कार्ड ट्विट। धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या लागतील, छत्रपती संभाजीनगरमधील मोर्चातून मनोज जरांगेंचा हल्लाबोल। संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यासाठी संभाजीनगरात जनाक्रोश मोर्चा। मोर्चातून वैभवी देशमुख आणि सूर्यवंशींच्या भावाची न्यायाची मागणी। येणारा काळ राष्ट्रवादीचा असला पाहिजे, आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा। शिर्डीतील अधिवेशनात अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना। पुण्याचा विकास झाला तसा बीडचाही व्हावा, म्हणून मीच दादांना पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्याची विनंती केली। चर्चांवरती धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। अजितदादांकडे पालकमंत्रीपद जाणं हा कोणता दैवी संकेत म्हणावा। बीडच्या पालकमंत्रीपदावरून सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंवरती टीका। बीडच्या रक्तरंजित पॅटर्न बदलण्याची अंधारेंची मागणी। नागपुरात काँग्रेसचं आंदोलन। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक। प्रयागराजच्या महाकुंभ परिसरात भीषण आग, डोम, असंख्य तंबू आणि इतर साहित्य जळून खाक। अग्निशामक दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश।